तामिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री विजय थलपती यांनी त्या राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांची आज भेट घेतली. ही भेट भारतीय राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. आज देशामध्ये विरोधकांना शत्रू समजण्याची प्रथा पडलेली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करायचा, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या धाडी त्यांच्यावर पाडायच्या, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि सत्तेकडे तो नेता आल्याच्या नंतर त्याला स्वच्छ असल्याचं सर्टिफिकेट द्यायचं, अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण देशात सुरू आहे. तामिळनाडू याला अपवाद ठरतो आहे. एम के स्टॅलिन यांच्या DMKचा पराभव करून थलपती यांचा TVK सत्तेवर आला. तेव्हा मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर थलपती यांनी एम के स्टॅलिन यांची भेट घेतली. एम के स्टॅलिन यांनी नवनियुक्त मुख्यमंत्र्याचं स्वागत केलं. त्याचबरोबर नवनियुक्त मुख्यमंत्र्यांनी भूतपूर्व मुख्यमंत्र्याचं स्वागत केलं. हे अतिशय आशादायी चित्र तामिळनाडूच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षाप्रमाणेच मजबूत विरोधी पक्ष हा अतिशय आवश्यक असतो. किंबहुना मुख्य विरोधी पक्ष ही लोकशाहीची पूर्वअट असते. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष जेव्हा परस्परास पूरक असं काम करतील तरच लोकशाही ही विकसित होते. लोकांसाठी चालवलेले राज्य ही जी लोकशाहीची कल्पना आहे, संकल्पना आहे, ती अस्तित्वात येते. परंतु आज विरोधकांना देशद्रोही संबोधणे, विरोधकांना देशाचे विरोधक समजणे, त्यांच्यावर आरोप करणे, देशाचे शत्रू म्हणून त्यांची प्रतिमा उभी करण्याचे प्रयत्न विद्यमान सत्ताधाऱ्याकडून होत आहेत. त्यामुळे लोकशाही धोक्यात येते की काय, अशा प्रकारची परिस्थिती आज देशात निर्माण झाली आहे. परंतु या घाणेरड्या राजकारणाला छेद देण्याचं काम तामिळनाडूनं केलं आहे. त्यामुळं ते अभिनंदनास पात्र आहेत. यापासून विद्यमान केंद्रीय राज्यकर्त्यांनी आणि त्यांचे राज्यामध्ये असलेले जे काही बगलबच्चे आहेत त्यांनी बोध घेण्याची गरज आहे. तामिळनाडूनं आणखी एक धडा या देशामध्ये दिलेला आहे. राजकारण हे शिकल्या सवरलेल्या व्यक्तीचं काम नाही किंवा चांगल्या माणसाचं काम नाही, अशा प्रकारचा गैरसमज रूढ करण्यात सत्ताधारी राजकारणी हे यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे शिकलेले लोक, चांगले लोक हे राजकारणापासून दूर राहतात, असं चित्र देशभर बघायला मिळतं. नुकत्याच झालेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीने याला छेद दिलेला आहे. तामिळनाडूच्या नवनिर्वाचित विधिमंडळामध्ये 6 PhD धारक आमदार म्हणून विधानसभेत गेले आहेत. त्याचबरोबर 22 पदव्युत्तर विद्यार्थी किंवा उच्च शिक्षित द्विपदवीधर आलेले आहेत. त्याचबरोबर IIT मधले 5 इंजिनियर तामिळनाडू विधानसभेचे सदस्य आहेत. 8 डॉक्टर्स ज्यांनी MBBS पदवी पूर्ण केलेली आहे ते देखील तामिळनाडू विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. त्याशिवाय 40पेक्षा अधिक ॲडव्होकेट, खरं म्हणजे वकील हा विधिमंडळाचा सदस्य असणं हे गरजेचं आहे. पहिल्या लोकसभेपासून ते अनेक लोकसभेमध्ये विधिज्ञांची संख्या प्रचंड असायची. विधिज्ञ हे कायद्याचे अभ्यासक असतात आणि संसद आणि विधिमंडळामध्ये कायदे बनवले जातात, कायदे तयार केले जातात. त्यासाठी कायदे तज्ज्ञ तिथं असणं ही काळाची गरज आहे. आणि तामिळनाडू विधानसभेनं 40पेक्षा अधिक ॲडव्होकेट्स विधानसभेत पाठवून तामिळ जनतेनं अतिशय चांगल्या राजकारणाची सुरुवात केलेली आहे. तामिळनाडूचा हा धडा
देशातील इतर जनतेनं, इतर राज्यांना देखील गिरवण्याची आवश्यकता आहे. राजकारणामध्ये चांगले लोक, शिक्षित लोक, जे की देशाचं भलं करू शकतात, जे विचारवंत आहेत, जे लेखक आहेत, जे कायद्याचे अभ्यासक आहेत, अशा सुशिक्षित लोकांना कायदेमंडळात, विधिमंडळात, संसदेमध्ये पाठवण्याचा जो निर्णय तामिळनाडूतून जनतेनं घेतला, त्याची सुरुवात चांगलं राजकारण करण्याची, चांगल्या लोकांना राजकारणात निवडून आणण्याची जी परंपरा, म्हणजे सुरुवात तामिळनाडूनं केलेली आहे, त्याचा कित्ता आता सर्वच राज्यांनी गिरवण्याची गरज आहे. त्याचबरोबर विरोधकांना शत्रू समजण्यापेक्षा विरोधकांना मान सन्मान दिला पाहिजे. लोकसभेमध्ये पंतप्रधानाच्या बरोबरीचं पद हे विरोधी पक्षनेत्याचं असतं, किंबहुना विरोधी पक्षनेता हा उद्याचा पंतप्रधान असतो. परंतु काही राज्याचे मुख्यमंत्री देखील अतिशय खालच्या थरावरची टीका देशाच्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यावर करतात. तेव्हा अशा मुख्यमंत्र्याची, अशा राज्यकर्त्याची कीव करावीशी वाटते. तामिळनाडूनं विरोधकांच्या बाबतीत घेतलेली भूमिका, थलपती यांनी घेतलेली भूमिका देशातील संपूर्ण राज्यांनी, केंद्रीय पक्षांनी, राष्ट्रीय पक्षांनी घेण्याची आवश्यकता आहे. आपण आज आहोत, उद्या नाहीत, पण देश हा कायम राहणार आहे. आणि म्हणून ही लोकशाही अधिकाधिक विकसित करण्याच्या दृष्टीनं, अधिकाधिक लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीनं विरोधी पक्षांना बरोबरीचं, मानाचं स्थान देणं ही काळाची गरज आहे. तामिळनाडूतून ही सुरुवात झालेली आहे. त्याबद्दल त्या पक्षाचे अभिनेत्यापासून नेते झालेले थलपती हे अभिनंदनास पात्र आहेत. धन्यवाद.